आज बनवतोय आपण चवदार चविष्ट कारल्याचे काप. आता तुम्ही म्हणाल, कारला आहे तर कडू काप होणार. अजिबात नाही. एकदम भारी हे कारल्याचे काप होतात. बरेच जण कारलं कडू लागतं म्हणून खात नाहीत. पण असे जर काप बनवून खाल्ले तर सर्वांना खूप आवडतील. जे कोणी कारलं खात नसेल ना, ते सुद्धा आवडीने खातील. एवढे भन्नाट चवीचे हे कारल्याचे काप तयार होतात. बनवायला जेवढे सोपे आहेत, खायला सुद्धा तेवढेच एकदम भारी म्हणजे चविष्ट लागतात. तुम्ही नक्की करून पहा. जेवताना तोंडी लावण्यासाठी नक्की असे कारल्याचे काप बनवून पहा. तुम्हाला सर्वांना खूप आवडतील आणि जास्त काही साहित्यसुद्धा लागत नाही. कमी वेळेत हे कारल्याचे काप तयार होतात. नेहमी तीच कारल्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नक्की एकदा असे ट्राय करा. चला बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन्ही साईडचे कारल्याचे देठ असतात ते कट करून घ्यायचे. त्यानंतर कारले खूप मोठे असतील तर त्याचे 2 भाग करायचे आणि अर्ध्या कारल्याचे असे 3 काप करून घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने हे मी काप केलेत आणि कारल्यावरचे साल काढून घेतलेत थोडे-थोडे. त्यामुळे कारलं अजिबात कडू लागणार नाही. तर तुम्हाला हवं तसं तुम्ही कारल्याचे काप करून घेऊ शकतात. तर हे कारलं लहान होतं त्यामुळे मी असंच ठेवले आणि हे पहा, अशी वरची थोडी-थोडी साल काढून टाकायची म्हणजे कारलं कडू अजिबात होत नाही. तर अशा पद्धतीने सर्व मी इथे हे कारल्याचे काप करून घेतलेत. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कारलं ना अजिबात कडू होत नाही. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे कारल्याचे काप सर्वजणच खातील. आता याच्यामध्ये अर्धा आपण लिंबू पिळून घेऊया आणि हे सर्व कारल्याचे काप मी मोठ्या भांड्यात टाकून घेतलेत म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येतील. आता व्यवस्थित प्रत्येक कारल्याच्या कापाला मीठ आणि लिंबाचा रस लागायला हवं. त्यामुळे काय होतं, याचा कडूपणा कमी होतो आणि हे आपण मीठ कारल्याला लावून असंच 10 मिनिट ठेवणार आहोत. त्यामुळे याच्यातलं सर्व कडूपणा निघून जातं आणि कारल्याला चांगलं पाणी सुटतं. तर आता हे बाजूला ठेवूया 10 मिनिट आणि त्यानंतर कारले स्वच्छ धुवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण कारले फ्राय करण्यासाठी काय-काय साहित्य लागते ते पाहूया. तर इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलाय. त्यामध्ये 3 चमचे तांदळाचं पीठ टाकून घेतले. एकदम बारीक रवा असतो ना, 0 साईजचा, तो वापरलेला आहे. अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, थोडीशी जिरा पावडर, थोडी धना पावडर आणि पाव चमचा हळद टाकून घेतली. तुमच्याकडे जे मसाले असतील ते वापरले तरी चालेल. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि 1.5 चमचा चटणी टाकून घेऊया. तुम्हाला किती तिखट कारल्याचे काप बनवायचे आहेत त्यानुसार. आणि 1 चमचा अद्रक आणि लसूण मी किसून घेतलाय. तर अर्धा चमचा अद्रकचा किस आहे, अर्धा चमचा लसणाचा किस. तुम्ही एकत्र त्याची पेस्ट बनवून टाकली तरी चालेल, पण ताजी वापरा त्यामुळे खूप छान स्वाद लागतो. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेतली आहे. थोडासा लिंबाचा रस टाकून घेतलाय, पाव चमचा एवढा. आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया. त्यात आपण कारले जे ठेवलेले 10 मिनिट मुरण्यासाठी म्हणजे कडू पाणी त्यातलं काढण्यासाठी ते कारले स्वच्छ धुवून चाळणीमध्ये निथळण्यासाठी ठेवायचे आहेत. तर हे पहा, अशा पद्धतीने हे कारले मी स्वच्छ धुवून चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी ठेवलेले आणि स्वच्छ रुमालाने हे काप पुसून घ्यायचे. आता गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये तेल टाकून घ्यायचे. तोपर्यंत तेलसुद्धा गरम होतं किंवा पॅनमध्ये फ्राय केले तरी चालेल. आता आपण कारल्याच्या कापांना रव्याचं व्यवस्थित कोटिंग करून घेऊया. तर एका वेळेस जेवढे तव्यामध्ये कारल्याचे काप बसणार आहेत, तेवढ्या सर्व कापांना आपण हे रव्याचं मिश्रण लावून घेऊया. तर दोन्ही साईडने व्यवस्थित दाबून हे मिश्रण व्यवस्थित लावून घ्यायचे. म्हणजे छान ते व्यवस्थित कोटिंग होईल आणि कारल्याचे काप खायला छान लागतील. तर अशा पद्धतीने मी सर्व या रव्याच्या कापांना हे मिश्रण लावून घेतले. तर आता आपण या सर्व कारल्याच्या कापांना रव्याचं मिश्रण लावून घेतले. तर हे सर्व कारल्याचे काप एका ताटामध्ये काढून घेऊया आणि राहिलेले सुद्धा सर्व काप अशाच पद्धतीने आपण तळून घेणार आहोत. तर हे पहा, सर्व मी कारल्याचे काप ताटामध्ये काढून घेतलेत आणि असं आपण कोटिंग करून घेतले. आता लगेचच फ्राय करायला घेऊया. तर तेलसुद्धा आपलं चांगलं गरम झाले. राहिलेल्या मिश्रणामध्ये बाकीचे काप फ्राय करून घेऊया. तर तेल गरम झाले. आता तेलामध्ये कारल्याचे काप टाकताना थोडेसे झटकून घ्यायचे जेणेकरून एक्स्ट्राचं जे मिश्रण आहे रव्याचं ते निघून जातं. आणि आता एक करून कारले आपण तेलामध्ये सोडून घेतलेत. तर हे पहा, अशा पद्धतीने एवढे हे कारल्याचे काप मी तेलामध्ये फ्राय करण्यासाठी ठेवून घेतलेत आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवली आहे. तर छान मस्त असे कारले एक साईडने फ्राय झाले. आता आपण पलटी करून घेऊया. तर थोडेसे कारले मी फिरवून घेते आणि एकदम खरपूस असे भाजले गेलेत पहा.
आता आपण हे कारले एक-एक करून पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा अशीच खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. आता आपण कारले पलटी करून घेऊया. एक साईडने चांगले खमंग भाजलेले आहेत. दुसरी साईडसुद्धा सेम अशाच पद्धतीने कमी गॅसवरती खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायची. एकदम मस्त असे कारल्याचे काप आपले तयार होणार आहेत. सेम अशाच पद्धतीने तुम्ही वांग्याचे काप, बटाट्याचे काप किंवा सुरणाचे काप बनवू शकतात. अप्रतिम होतात आणि जेवताना काही ना काहीतरी तोंडी लावायला पाहिजेच असतं, हो ना? तर एकदम सोप्या पद्धतीने आपण हे कारल्याचे काप बनवून घेतलेत. तर दुसरी साईडसुद्धा आता थोड्या वेळ आपण कमी गॅसवरती चांगले फ्राय करून घेतले. तर दुसऱ्या साईडने पाहूया कारले चांगले फ्राय झालेत की नाही. तर हे पहा दुसरी साईडसुद्धा एकदम भारी खरपूस अशी फ्राय करून घेतली आणि मस्त कारले दोन्ही साईडने चांगले फ्राय झालेत. आता साईडला थोडा वेळ ठेवून घेऊया म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल आणि नंतर आपण हे कारल्याचे काप ताटामध्ये काढून घेऊया. तर तुम्हाला जवळून एक कारल्याचे काप दाखवते. हे पहा, कोणी म्हणणारच नाही की हे कारल्याचे काप आहेत. दिसायला तर एकदम फिशसारखं दिसतंय, हो ना? एकदम भन्नाट चवीचे कारल्याचे काप तयार होतात. तुम्ही सुद्धा नक्की करून पहा. तर राहिलेल्या तेलामध्ये आणखीन थोडंसं मी तेल टाकून घेतलंय कारण बाकीचे सुद्धा कारल्याचे काप आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि जेवढं तुम्ही कमी गॅसवरती हे कारल्याचे काप फ्राय करणार तेवढेच कारले खमंग होणार आहे आणि चवीला सुद्धा एकदम भन्नाट लागणार आहे. कमी गॅसवरती भाजल्यामुळे ते आतपर्यंत चांगलं भाजलं जातं आणि एक खमंगपणा असा कारल्याला येतो. त्यामुळे कारलं अजिबात कडू वगैरे लागत नाही. आणि अशा पद्धतीने राहिलेले सुद्धा सर्व कारल्याचे काप मी फ्राय करून घेणार आहे. जे आपण रव्याचं मिश्रण बनवून घेतले ते जर शिल्लक राहिलं तर सेम अशाच पद्धतीने तुम्ही वांग्याचे किंवा बटाट्याचे काप बनवून घेऊ शकतात. तर जे आपण तव्यामध्ये साईडला काप ठेवलेले फ्राय करून ते कारल्याचे काप ताटामध्ये काढून घेतलेत. सर्व त्यातलं तेल निथळलेलं आहे. तर हे पहा तुम्हाला दाखवते किती चांगले आपण फ्राय केलेत. तर बाकीचे सुद्धा सेम अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे आणि सर्वच काप मी ताटामध्ये काढून घेतलेत. तर हे पहा एकदम भन्नाट असे आपले कारल्याचे काप बनवून तयार झालेत. तर तुम्हाला सुद्धा नेहमी तीच कारल्याची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नवीन असे कारल्याचे काप तुम्ही ट्राय करा. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. हे पहा किती भारी बनलेले आहेत. चपातीसोबत भाकरीसोबत अप्रतिम लागतात. वरण भातासोबत तोंडी लावू शकतात. तर झटपट आपले कारल्याचे काप बनून तयार आहेत. आणि माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या, सोप्या आणि भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. प्रत्येक वेळेस तुम्हाला रेसिपी पाहता येतील. बाय बाय.